जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये 2 ठिकाणी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, तर गंदोहमध्ये एसओजी कॅम्पवर हल्ल्यानंतर भद्रवाहमध्ये रात्रीपासून सर्च ऑपरेशन सुरू। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर अलर्ट जारी, पोलिसांकडून स्थानिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांना तात्काळ माहिती देण्याच्या सूचना। कुवेतमधील इमारतीला लागलेल्या आगीत 41 भारतीयांचा मृत्यू, केरळमधील 11 जणांचा समावेश। पंतप्रधान निधीतून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत। कुवेतमधील अग्निकांडातील चौकशीसाठी विदेश राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग 4 अधिकाऱ्यांसह कुवेतला रवाना। 49 मृतांपैकी 41 भारतीय। तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा पहिला परदेश दौरा। इटलीमध्ये होणाऱ्या G7 बैठकीमध्ये मोदी सहभागी होणार। पंतप्रधानांच्या इटली दौऱ्यावरून काँग्रेसची टीका, विदेश दौऱ्यापेक्षा जम्मू काश्मीरमधील वाढते दहशतवादी हल्ले भारतासाठी महत्त्वाचा आणि चिंताजनक मुद्दा, काँग्रेसची टीका। रोहतकमध्ये NSUIच्या कार्यकर्त्यांचं महर्षी दयानंद विद्यापीठात आंदोलन, फी कमी करावी आणि नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी नको या मागणीसाठी आंदोलन। ओडिशाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मोहन चरण मांझी आज जगन्नाथपुरी मंदिरामध्ये घेणार दर्शन। सकाळपासून जगन्नाथ मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। बहरीनच्या जुन्या मनामा बाजारात अग्नितांडव, स्फोटात 25हून अधिक दुकानं जळून खाक, अनेक लोक गंभीर जखमी। ब्राझीलच्या जंगलामध्ये अग्नितांडव, आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात मोठं नुकसान, अनेक घरं जळून खाक। ICC T20 विश्वचषकात यजमान अमेरिकेचा टीम इंडियानं उडवला धुव्वा, तर 7 विकेट्स राखून भारताचा अमेरिकेवर विजय। अर्शदीपच्या शानदार कामगिरीवर अमेरिकेला 110 रन्सवर रोखलं। अमेरिकेविरोधातल्या भारताच्या विजयानंतर सुपर 8 फेरीमध्ये पोहोचणारा भारत ठरला तिसरा संघ। आयर्लंडच्या मोठ्या फरकाने हरवल्यास पाकिस्तानही येणार सुपर 8 मध्ये।